पीएम किसान योजना के तहत किसानों को हर साल 6,000 रुपए की आर्थिक मदद दी जाती है। ये पैसे किसानों को 3 अलग अलग किस्तों में मिलते हैं। किसानों को पिछली किस्त यानी कि 20वीं किस्त के लिए भी इस बार उम्मीद से ज्यादा इंतजार करना पड़ा था। अब किसान लंबे समय से 21वीं किस्त का इंतजार कर रहे हैं। नमस्कार, प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की पीएम किसान 21वा हप्ता कधी येणार आहे व तसेच यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ आहे की आज येणार उद्या येणार, परंतु पीएम किसान योजना 21 इन्स्टॉलमेंट अखेर खुशखबर आली। शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी येणार 2,000 रुपये। 21 हप्त्याबाबत मोठी अपडेट। पीएम किसान योजना अपडेट। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पीएम किसान योजना 21 इन्स्टॉलमेंट 21 हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। मीडिया रिपोर्टनुसार सरकारच्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते। त्यासाठी KYC करणे आवश्यक आहे, अन्यथा पेमेंट थांबू शकते। लाभार्थी गोविंद या वेबसाईटवर तपासू शकता आणि नवीन शेतकरी नोंदणीसाठी अर्ज करूही शकता। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। नवी दिल्ली पीएम किसान योजना पीएम किसान सन्मान निधी योजना पीएम किसान योजना 21 इन्स्टॉलमेंट 21 हप्त्याची प्रतीक्षा लवकर संपणार आहे। मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकारने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये ट्रान्सफर करू शकते। याचा अर्थ असा की हप्ता 5 नोव्हेंबरच्या येण्याची अपेक्षा आहे, परंतु लक्षात ठेवा यावेळी ज्या शेतकऱ्यांचे सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण झालेले आहेत तेच या हप्त्याचा साठी पात्रता ठरतील। विशेष KYC करणे आवश्यक आहे। जर तुम्ही KYC अपडेट केले नसेल तर पैसे तुमच्या खात्यात येणार नाही, म्हणून KYC वेळेतच पूर्ण करा। ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्रे बरोबर आहेत आणि त्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे त्यांनी यंदा सरकारी तयारी करेल असेल वृत्त आहे। ज्यांनी अपूर्ण किंवा चुकीचे त्यांना पैसे थांबवले जाईल, हे लक्षात घ्यावे। पीएम किसान योजना शेवटचे म्हणजेच 20 हप्ते ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात आले होते। त्यावेळी 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत। आता 21 हप्त्याची प्रतीक्षा झटपटाने वाढत आहे। जर तुम्हीही या योजनेचा लाभार्थी असाल तर तुम्हाला KYC आणि बँक तपशील एकदा नक्की तपासा, जेणेकरून पैसे मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही। पीएम किसान सणासुदीच्या काळात संपल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की पंतप्रधान किसान सन्मान निधी पुढचा हप्ता कधी जमा होणार। जर तुम्ही यापैकी शेतकऱ्यांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे, कारण मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 21 हप्ता या आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता आहे। त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपले बँक पात्र व खाते 2,000 रुपयाची रक्कम थेट जमा होणार आहे। मात्र यावेळी काही शेतकरी असे आहे की ज्यांना हप्त्यापासून वंचित राहू लागू शकते। काय आहे नेमकी पीएम किसान योजना? पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना हा भारत सरकारचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे आणि लहान सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना 2019च्या अंतरिम अर्थसंकल्पावर सुरू करण्यात आली होती। यावेळी योजनेअंतर्गत दर 4 महिन्यात 2,000 रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, म्हणजेच वर्षाला शेतकऱ्याला एकूण 6,000 रुपयाची आर्थिक मदत मिळते। पीएम किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक अटी: शेतकऱ्यांना कडे 2,000 हेक्टरपर्यंत लागवडीची योग्य जमीन असावी आणि त्याचे नाव जमीन नोंदणीमध्ये समाविष्ट असावे। लाभार्थी मिळवण्यासाठी आधार कार्ड जोडलेले बँक खाते अनिवार्य असावे। योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी पीएम किसान योजना पोर्टलवर KYC पूर्ण करणे आवश्यक असावे। 2,000 रुपयांचा हप्ता थेट DBT पाठवला जातो, त्यामुळे बँक खाते चालू आणि अचूक असे आवश्यक आहे। पती पत्नी आणि अल्पवयीन फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो। एकंदरीत पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पीएम किसान इन्स्टॉलमेंट डेट लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असले सर्व पात्रता शेतकऱ्यांना आपली आवश्यक पूर्व ते KYC लवकरात लवकर करून घ्यावे, यामुळे त्यांना वेळेचा हप्ता लाभ मिळेल। केंद्र सरकारने केंद्राच्या हिस्सासाठी कटिबद्ध आहे आणि लवकरच 21 हप्त्याची वितरण अधिकृत घोषणा करेल अशी आशा आहे। ताज्या अपडेट्स आणि माहिती पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर नियमित भेट देत राहत। धन्यवाद।